शेतकऱ्याला गुढीपाडवा निमित्त 6,000 रुपयाचा बोनस मिळणार। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे। 2 दिवसापूर्वीच पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली होती, जी तारीख आहे 13 मार्च। 13 मार्चला 22वा हप्ता 2,000 रुपये येणार होता, जे ऐकून महाराष्ट्रातले शेतकरी खुश झालेच होते। पण तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचं अतिरिक्त विशेष अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला, जे गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। म्हणजे टोटल या महिन्यात शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत। पहा, या महिन्याच्या 13 तारखेला पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण होत आहे। ही तारीख लक्षात ठेवा। पण त्यानंतर तब्बल 5 ते 6 दिवसांनी गुढीपाडव्याला शेतकऱ्यांना आणखी 4,000 रुपये म्हणजे टोटल 6,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता आणि 4,000 रुपयाचा बोनस हे जे पैसे आहेत, हे मिळण्यासाठी 5 नियम सरकारनं लावले आहेत। पहा, हे पैसे सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। यासाठी 2 कागदपत्र शेतकऱ्यांना जमा करावे लागतील। बँकांना तसे आदेश दिले आहेत। जर हे शेतकऱ्यांनी हे कागदपत्र जमा केले असतील तरच ते पैसे टाका, अन्यथा टाकू नका, अशी माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिली। पहा, ही सगळी माहिती तुम्हाला GR मधून दाखवतोय। पुराव्यासहित सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहेत। 6,000 रुपयाचा बोनस मिळण्यासाठी काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, कोणते 2 कागदपत्र बँकेत जमा करायचे, पुराव्यासहित अधिकृत माहिती तुम्हाला समजणार आहे। पहा, या वर्षीचा गुढीपाडवा प्रचंड गोड होणार आहे। पहा, कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे शेतकरी नाराज झाले होते आणि त्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त सरकारने शेतकऱ्यांना खास गिफ्ट देण्याचं ठरवलंय। आता शेतकऱ्याला टोटल 6,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। राज्य शासनाकडून प्रत्येक वेळी 2-2 हजार रुपयाचा लाभ मिळायचा, केंद्राकडूनही 2च हजार मिळायचा, पण यावेळेस शेतकऱ्याला 4 अधिक 2 असे 6,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी ही खुशखबर स्वतः पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना दिली। फक्त ही 2 कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर जमा करा, तरच तुम्हाला हे गुढीपाडव्याला पैसे मिळतील। पहा, हे पैसे सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत त्यांनाच गुढीपाडवा त्यांचा प्रचंड गोड होणार आहे। पुराव्यासहित माहिती आपण घेतोय। GR मध्ये काय दिले सगळं सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे। पहा, जर तुम्हाला 6,000 रुपये गुढीपाडव्याला मिळवायचे असतील तर या व्हिडिओचा एकही मिनिट मिस करू नका। व्हिडिओ जर अर्ध्यात बंद केला, तुम्ही जर पूर्ण माहिती घेतली नाही, तर तुम्हाला 13 मार्चला पीएमचा 2,000चा हप्ता देखील येणार नाही आणि पुढचे 4,000 रुपये देखील मिळणार नाही। त्यामुळे 2 कागदपत्रांची विशेष अट आता सरकारनं घातलेली आहे। जे शेतकरी हे 2 कागदपत्र जमा करतील त्यांनाच आता हे पैसे मिळतील। पहा, 2 दिवसांचा अवधी दिलेला आहे, कारण की 13 तारखेला पीएम किसानचे पैसे येत आहेत। तेही पैसे या कागदपत्राशिवाय येणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही नोंद घ्यायची आहे। आता पहा, मग कोणते ते कागदपत्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये विशेष बोनस वितरण होणार आहे, काय काय यासाठी पात्रता आहे, बँकांना काय आदेश दिलेले आहेत, बँकेत पैसे टाकण्याआधी कोणते कागदपत्र जमा करायचे आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी देणार आहे। पहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली, पण त्यामध्ये पात्र शेतकरी हा शब्द टाकल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये नाराजी होती आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी जे नवीन वर्ष, जे आपलं मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठीचा वाढीव निधी आहे, तर तो देखील समाज कल्याण विभागाकडून देखील घेण्यात आला आहे। फक्त ही 2 कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्र आहेत त्यांनाच हा बोनस आता मिळणार आहे। पहा, नव शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे हप्ते दरवेळा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतात। मग शेतकऱ्याला वाटतं की आपोआप हे पैसे जमा होतील, पण यावेळेस तसं होणार नाही। सगळ्या जिल्ह्यामध्ये हा बोनस देखील जमा होत नाहीये। काही विशेष जिल्हे यासाठी निवडले आहेत, तर खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड अशी माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार, की जेणेकरून तुम्हाला 6,000 रुपये कसे मिळणार याची माहिती मिळेल। पहा, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। 13 मार्चला पीएम किसानचा 22वा हप्ता जमा होतोय, पण त्यानंतर लगेच गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांना आणखी 4,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत। आता हे जे पैसे आहेत हे 2 वेगळ्या योजनांचे पैसे आहेत, त्यामुळे याच्या 2 वेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत। आता त्या याद्यांमध्ये नंबर लावण्यासाठी शेतकऱ्यांना 2 कागदपत्र त्यांच्याकडून मागवलेले आहेत। पहा, पूर्वी पीएम किसानचे पैसे आपोआप येत होते, पण आता तसं होणार नाही, कारण की बँकांना स्पष्टपणे सांगितलं आहे 2 कागदपत्र ज्या शेतकऱ्यांनी जमा केली आहेत की नाही ते बँकांना पाहायला लावले आणि ते पैसे नसतील, ते जर कागदपत्र जमा नसतील तर पैसे पाठवू नका असं स्पष्ट दिले। त्यामुळे मुख्य कागदपत्र जे आहे, मग ते कोणते कागदपत्र आहेत, पहा सगळी माहिती तुम्हाला देतोय। पण सगळ्यात आधी
आपण 46 लाख शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित केला जाणार आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. सगळ्या शेतकऱ्यांना अजिबात नाही आहे. पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये याचं वितरण होणार आहे आणि या योजनेचा जो पहिला टप्पा आहे ते देखील सुरू झाला आहे. 10 जिल्हे याच्यामध्ये सरकारने घेतले आहे. 2 कागदपत्र मागितले आहे. मग ती 2 कागदपत्र कुठली, याची प्रक्रिया पूर्णतः नवीन आहे. पूर्वी नमोचे PM चे हप्ते आपोआप जमा व्हायचे, पण आता निधी वाढलाय. अतिरिक्त 4,000 रुपयाचं बोनस तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे पद्धत थोडीशी बदलली आहे. त्यामुळे त्याचा JR देखील आलाय. त्या JR मध्ये काय अटी आहे लक्षपूर्वक ऐका. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होत आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त शेतकरी पात्र आहेत, कोणते कागदपत्र, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यात पैसे येणार आणि बाकीच्या 26 जिल्ह्यांचा नंबर देखील लावला जाणार, पण त्यासाठी थोडीशी वेगळी अट आहे. आता सगळ्यात पहिला जिल्हा जर बघितला तर अकोला जिल्हा आहे. जिल्ह्यांची यादी जर पाहिली तर पहिला जिल्हा आहे तो अकोला जिल्हा. आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्याची यादी पाहूयात, नंतर कोणती 2 कागदपत्र जमा करायची की त्यामुळे तुम्हाला PMचे 2,000 आणि बोनस 4,000 असे मिळणार आहेत. जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पैसे येणार. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील 6,000 रुपयाचा हा जो आहे तो बोनस येणार आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा जो आहे गडचिरोली आहे. तर इथे देखील PMचे 2,000 आले की गुढीपाडव्यानिमित्त 4,000 रुपये, असे टोटल 6,000 रुपये येणार आहे. त्यानंतर इकडला उत्तर महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे धुळे जिल्हा. तर इथे देखील 6,000 रुपयाचा नमोचा हप्ता वाटप त्या ठिकाणी होणार आहे. यासोबत आणखी 7 जिल्हे आहेत, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हप्ता मिळणार आहे. आता तुमचा जिल्हा जर आत्ताच्या यादीत आला असेल तर लगेच कमेंट करा. तुमचा जिल्हा राहिला असेल तरी कमेंट करा. आता साधारणपणे 6,000 रुपये या नंदुरबार जिल्ह्यात मिळतात. त्यानंतर पुढचा मराठवाड्यातला जिल्हा आहे परभणी जिल्हा. तिथे देखील 6,000 रुपये, म्हणजे PMचे 2 आणि नमोचे 4 असे टोटल 6,000 रुपये राज्य सरकारकडून वाटपाला सुरुवात होते. नमोचा वाढीव हप्ता परभणी जिल्ह्यात जमा होतोय. त्यानंतर वर्धा जिल्हा जो आहे अमरावती विभागातला वर्धा जिल्हा, तिकडे देखील होत आहे. त्यानंतर मराठवाड्यातला जालना जिल्हा, तिथे देखील 2 अधिक 4 असे टोटल 6,000 रुपये मिळणार. तर अशा प्रकारे जिल्ह्याची यादी जी आहे ती सरकारकडून देण्यात आली. आता हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे बँकात येणार आहे. त्याच्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना कागदपत्र काढून ठेवायला लावले. ते कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते कागदपत्र गेल्या वर्षभरापासून सरकारने शेतकऱ्यांना काढायला सांगितले, पण तरीही शेतकऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तर ते कार्ड आहे फार्मर ID कार्ड. लक्षात घ्या, फार्मर ID कार्डवरच तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे. जर फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर त्याला तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे. कारण की पहा, आता जो PMचा हप्ताही 2 दिवसात येतोय त्यालाही फार्मर ID कार्डची अट आहे आणि जो अतिरिक्त 4,000 रुपयाचा बोनस राज्य सरकारकडून मिळतोय त्यालाही फार्मर ID कार्डची अट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, येणाऱ्या काळात जी कर्जमाफी होत आहे तर तिलाही फार्मर ID कार्ड लागते. त्यामुळे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं आहे का? जर नसेल काढलं तर ते लवकरात लवकर काढून घ्या. जरी फार्मर ID कार्ड आलं नाही तर त्याचा नंबर तरी कमीत कमी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही ते काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. पहा, हे जर वाढीव पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर पहिलं कागदपत्र फार्मर ID कार्ड, दुसरं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा जो दाखला आहे तर याच्यामध्ये 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. तर त्याकरता तुम्ही लेटेस्ट मधला, म्हणजे आता मार्च मधला जो आहे तो जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्ही काढून घ्यायचा आहे. जो पुढील वर्षासाठी असा, म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी असेल तो काढून ठेवायचा. तर अशा प्रकारची कागदपत्र जर मागितली तर ती तुम्हाला द्यावी लागू शकतात. तर आतापर्यंत नमोचे आणि PMचे किती हप्ते जमा झाले नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.